संजयजी केनेकर नवनिर्वाचित माननीय आमदार आलेले आहे आणि सगळे मित्रमंडळ आहे. सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही सर्व भगिनी आहात त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला सर्वांना यावर्षी आपण सुरक्षा पुढे केलेली 3 महिला होणारे अत्याचार आणि त्यापासून आपल्याला सगळ्यांना सुरक्षित राहायची कुटुंबात आणि सर्वांना जागरूक करायचे आणि हा अत्याचार थांबवायचा हाच आम्ही सध्या सुरुवातीला जसं आपण ठरवलं चुनाव होईल आपल्यासाठी आपल्याला लगेच केल्यासाठी आणि 2 मिनिटं त्यांच्या सदिच्छा त्याला जनजागृतीला खूप सुंदर प्रतिसाद झालेला आहे. तिसऱ्यांदा सगळ्यांचा आनंदात भर घालत मंत्रिपदावर सर्वांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे. तर त्याला त्यांच्या या सगळ्यात आत्ताच नवनिर्वाचित झालेले सगळ्यांचे लाडके असले संजयजी केळेकर सर आमदार पदावर कोरडेजींनी दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याचं औचित्य साधून समाज जागृतीचं नवीन कार्यक्रम समाजात रुजवण्याचं काम ते करत असतात. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी महिलांसाठी सुरक्षा गुढी ही भावना जागृत करण्यासाठी या गुढीचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आमचे मित्र विलास कोरडेजी आणि कोरडे वहिनी दोघं मिळून दरवर्षी कुठलीला कुठली नवीन संकल्पना घेऊन एक काहीतरी आगळा वेगळा निराळा कार्यक्रम करतात. त्यातल्याच आमच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले माझे विधिमंडळाचे सहकारी व आत्ताच त्यांनी सांगितलं तसं तळागाळातल्या कार्यक्रम आणि बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विलास कोरडे हे कल्पक माणसं इंजिनियर आहे. म्हणजे गणपती असो, दसरा असो, पाडवा असो, कुठलाही सण आपल्या सगळ्यांचे हिंदू सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. म्हणजे ते दोघं मिळून प्रयत्न करतात आणि कसं अनेक लोक उदाहरणामध्ये पैसे कमवतात पण ते खर्च करायचे पण हा स्वतःचा कुठला स्वार्थ सुद्धा सगळ्यांना जमा करणं त्यांच्या माध्यमातून कार्यक्रम करणं आमच्या सरकारनं आम्हाला पण त्याच्यात सहभागी आज इथे साडी मला सांगितलं असतं तुम्हाला जागेवर होणार चिठ्ठी निघत आहे. टीचर निघाले त्यांनी एक चिठ्ठी आपण घेणार आहोत आणि राहुल तेव्हा पुष्पगुच्छचे सत्कार करताना खास आणि 4 वर्षा आज तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे. योगिताजी जावळे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या गुढीपाडवा. या गुढीपाडव्याचं मी सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तर या हिंदू पर्वातलं हे नवं वर्ष सुरू झालं.
मराठी नववर्ष हे आपण साजरं करतोय आणि उद्या मराठी पंचांगानुसार हे नवीन वर्ष आहे आणि त्या नवीन वर्षाच्या सर्व छत्रपती संभाजीनगरमधल्या जनमानसाला भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री म्हणून, आमदार म्हणून मी शुभेच्छा देतो. काल किंवा आज ठाण्यामध्ये तुमचा सत्कार पण केला वरिष्ठ नेत्यांनी, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर भारताचे आमचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह हे संघटन पर्वाच्या आमच्या संघटन निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठकीला आले होते आणि माझी विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली, निवड करण्यात आली. त्याबद्दल त्या बैठकीत त्यांनी तसेच आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या तिघांनी माझा सत्कार केला. शपथीनंतर त्यांनी हा सत्कार केला, पेढा खाऊ घालून माझा सत्कार केला. या छत्रपती संभाजीनगरच्या रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं ही मराठी नवीन वर्षाची खऱ्या अर्थानं ही भारतीय जनता पार्टीचा मी विधान परिषदेचा सदस्य म्हणून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मागणी आणि साकडं घालतो. आनंदाचा खूप मोठा सण महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी. इथूनच नववर्ष सुरू होतं आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली 15 वर्षापासून कुलस्वामिनी प्रतिष्ठान नवीन गुढ्या उभारतं आणि त्यातून सामाजिक लोकोपयोगी संदेश देतात. 51 फूट गुढी, सर्व धर्मास गुढी, तिरंगा गुढी, या सर्व गुढ्या आत्तापर्यंत आम्ही केलेल्या आहेत. आणि आजची ही गुढी आहे महिला सुरक्षा गुढी. महिलावर जे अत्याचार होत आहेत त्या कमीत कमी व्हाव्या आणि त्यांना कडक शिक्षा भेटावी त्या नराधमांना, म्हणून ही त्यांना सुरक्षा देते गुढी आणि ही आशीर्वाद देईल प्रत्येक महिलांना, प्रत्येक मुलींना आणि या अत्याचारापासून दूर ठेवते. आज माननीय नामदार अतुलजी सावे मंत्री महोदय आणि संजयजी केनेकर नवनिर्वाचित आमदार हेही इथं आले होते आणि त्यांच्या शुभ हस्तेच आम्ही त्यांना चांगले गिफ्ट पण दिलेले आहे. सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी आम्ही सगळ्यांना साखरगाठी पण दिलेल्या आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी अविराज विलास कोरडे, माझे वडील विलास कोरडे आणि आमचं कुलस्वामिनी प्रतिष्ठान जे दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रम वगैरे करत असतात त्यापैकी आमचा हा एक छोटासा वापस एक अनुक्रम जो सध्या आम्ही गाजला आहे. तर आमची जी गुढीपाडवाची गुढी आहे ती आमची त्याचं सध्याचं जो जास्त श्रेय आम्हाला दिलेलं आहे ते आहे की महिला सुरक्षाबद्दल. तर त्यात तुम्ही बघू शकता की गुढी राखलेली आहे आणि साखरेच्या ज्या गाठी आपण वापरलेल्या आहेत त्याच्यात आम्ही छोटासा लकी ड्रॉसुद्धा केला होता. खूप साऱ्या बहिणींना आम्ही बोलवलं होतं आमच्याच बेंगल कार्यालयामध्ये आणि त्यांना बऱ्यापैकी त्यांची चांगली नोंदणी वगैरे पण घेतलेली आणि मग त्यांना वाटलेसुद्धा साड्या वगैरेसुद्धा आणि साखरेच्या गाठीसुद्धा. हा एक छोटासा प्रकल्प जे की आम्ही दरवर्षी बऱ्यापैकी करत असतो आणि असे आम्ही बाकीचे पण करत असतो प्रकल्प, जसं की गणपतीला असतात किंवा महालक्ष्मीच्या वेळेस वगैरे तसंच. आज किती महिला आल्या होत्या? आज क्वचित अराउंड 150 ते 200 आले असतील. मी एक्झॅक्टली मोजले वगैरे नाही पण लकी ड्रॉच्या काउंट त्याच्या हिशोबाने तुम्हाला सांगू शकतो. आज लकी ड्रॉ कुणाच्या हस्ते काढण्यात आला आणि कोण कोण प्रमुख पाहुणे? माननीय आमदार अतुलजी सावे व माननीय मंत्री सावे साहेब आणि केनेकर साहेब हे आमच्या कार्यालयात आले होते. त्यांच्या हस्ते आम्ही लकी ड्रॉचं उद्घाटन केलं होतं. त्यापैकी आम्ही अराउंड 10 ते 15 लेडीजला साड्या या गिफ्ट दिल्या होत्या पॅक करून वगैरे. जय महाराष्ट्र. आज माननीय विलास सर हे जे काही कुलस्वामिनी प्रतिष्ठान या माध्यमातून जे काही उपक्रम राबवत आलेत किंवा राबवत आहेत ते खूप बेस्ट आहे आणि खूप म्हणजे काहीतरी घेण्यासारखं आहे आणि हे कोणीच म्हणजे करत नाही. सहसा खूप काही NGOs आहेत, खूप काही संस्था आहेत, परंतु एवढी काही धाडस कोणी करत नाही. कारण आपली संस्कृती जपून ठेवणं आणि ही ती अस्तित्वात आणणं हे त्यांनी खूप छान राबवत आले आतापर्यंत आणि त्यांना खरंच मी तर मध्ये एक सल्यूट आहे
आणि खूप बेस्ट काम त्यांचं आहे आणि प्रत्येक वेळी ते मान सन्मान देतात. लहान असो मोठे असो प्रत्येकाला ते अत्याचार कुणावर होऊ नये यासाठी त्यांचा उपक्रम ह्या सणाच्या माध्यमातून असेल कुठल्यातरी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल ते खूप छान पद्धतीने हे राबवत आलं आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम आहेत. बेस्ट. शीतल जीवनसिंग राजपूत, मी वैजापूरून आली आहे. माझी पण अमय रुद्र बहुउद्देशीय सेवा आहे संस्था आहे, मी त्याचे अध्यक्ष आहे आणि मी विधवांवर काम करते. थँक्यू. नक्षीदार काठावर रेशमी वस्त्र, सुंदर शोभून दिसते दिमागदार गुढी, मराठी मनामनात पूर्वीत हर्षोल्लास, येणार आहे पाडव्याची पहाट, घेऊन येतो आपल्या सर्वांसाठी जीवनात सुख समाधान समृद्धीची लाट. खरं तर गेल्या 15 वर्षापासून कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळ्या प्रकारची गुढी उभारली जाते. कुलस्वामिनी प्रतिष्ठान त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. वर्षभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ते घेत असतात, त्यामध्ये महिलांचा भरपूर समावेश असतो आणि 15 वर्षांच्या या गुढींमध्ये 51 गुढी किंवा तिरंगी गुढी, सर्व धर्मसमभाव गुढी, शेतकऱ्यांची गुढी, नवरंग गुढी, मतदानाची मागच्या वर्षी घेतलेली गुढी, अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा समावेश आहे. यावर्षी महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्यावर फोकस करत ही 2025ची गुढी उभारण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला कशा सुरक्षित होतील याकडे वर्षभर काम करण्याचा आणि त्याकडे लक्ष देण्याचा कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या विलासजी कोरडे, अलकाजी कोरडे आणि अविराज कोरडे यांच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे आणि ती जनजागृती केलेली आहे. खरं तर महिला ज्या आहेत त्या प्रथम गुरु आहेत आणि त्याच्या माध्यमातून जर मुलींना आपण म्हणतो 7च्या आत घरात आलं पाहिजे, पण मुलांनाही ती शिकवण देणं गरजेचं आहे की कसं मुलींशी वागावं, काय करावं, कसं तिला सन्मान द्यावा स्त्रीचा. म्हणजे आपण म्हणतो यत्र नारी नारी पूजनते वसते तत्र देवता, ही आपली संस्कृती आहे. ती संस्कृती पुनर्जीवित करण्याची गरज आहे आणि या अशा उपक्रमांच्या माध्यमातून नक्कीच कुलस्वामिनी प्रतिष्ठान त्याच्यात एक पाय पुढे घेत असेल तर आपल्या सगळ्या महिलांचा त्यामध्ये हिरिहिरी सहभाग असायला हवा अशी माझी यामागची भावना आहे. माझं नाव आहे भावना पुढे.